हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट फायनान्स ऑडिटिंगचा बिझनेस लॉ टॉपिक कव्हर करत आहे. ठीक आहे, बिझनेस लॉ हा आपला एक सब्जेक्ट आहे. याचा आपण आज स्टार्ट करत आहे बिझनेस लॉचं. तर बघा, बिझनेस लॉ मध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत आणि काय काय युनिट्स आपल्याला कव्हर करायचे आहे ते सगळ्यात पहिले बघून घ्या. तर सगळ्यात पहिले आहे इंडियन रेग्युलेटरी फ्रेमवर्क. ठीक आहे, ज्याच्यामध्ये फक्त एकच युनिट आहे जो आपण कंप्लीट करणार आहे आज. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. त्याच्यामध्ये 9 युनिट्स आहेत टोटल. किती आहेत? 9 युनिट्स. त्याच्यानंतर सेल ऑफ गुड ऍक्ट मध्ये 1930 मध्ये 4 युनिट्स आहे. त्याच्यानंतर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये 3 युनिट्स आहे. तसाच द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये एकच आहे. त्याच्यानंतर कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये 1 युनिट आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1818 1 युनिट. तर असे टोटल्स आपल्याला किती युनिट्स कव्हर करायचे आहे? 20 युनिट. 7 चॅप्टर्स आहेत आणि 7 चॅप्टर्स मिळून 20 युनिट्स आपल्याला काय करायचे आहे? कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच सांगायचं गेलं तर बिझनेस लॉ ची पूर्ण एमसीक्यूज पीडीएफ जे हे 20 टॉपिक्स आहे त्याच्यावर टोटल एक कम्प्लीट पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. आणि याची प्राइस जी आहे ते 250 आहे, पण ही तुम्हाला 150 मध्ये मिळून जाणार. किती आहे? 150. ठीक आहे. सेपरेट जर ज्यांना पीडीएफ घ्यायची असेल तर बिझनेस लॉची सेपरेट पीडीएफ घेऊ शकता किंवा कंबाईन असेल तर कंबाईन सुद्धा. आता बघा, आज जो कॉन्सेप्ट आहे आपला तो आहे आपला इंडियन रेग्युलेटरी फ्रेमवर्क. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आपण इथे कव्हर करत आहे. तर बघा, आज आपण काय शिकणार आहे? सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे, मग आहे व्हॉट इज लॉ, मग आहे सोर्स ऑफ लॉ, थर्ड आहे द प्रोसेस ऑफ मेकिंग अ लॉ, फिफ्थ आहे एन्फोर्सिंग द लॉ, सिक्स्थ आहे द स्ट्रक्चर ऑफ इंडियन ज्युडिकल सिस्टम, सेवन्थ आहे कॉमन एमसीक्यूज आणि 8 आहे टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तसे 8 टॉपिक्स आपल्याला आज कव्हर करायचे आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, टोटल आपण 100 प्लस एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करणार आहे पूर्ण टॉपिक मिळून. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार, प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इंडियन रेग्युलेटरी फ्रेमवर्कचे एमसीक्यूज. ठीक आहे. तर बघा, इथे फर्स्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे इंट्रोडक्शन 1.1 मध्ये. तर बघा, इंडियन रेग्युलेटरी फ्रेमवर्क जर आपण पाहिलं तर इथे बघा काय आहे, व्हॉट इज लॉ सगळ्यात पहिले कन्सेप्ट आहे. आणि लॉ मध्ये मग बघा सोर्स ऑफ लॉ, प्रोसेस ऑफ मेकिंग लॉ, टाइप्स ऑफ लॉ. मग तसंच जर टाइप्स ऑफ लॉ मध्ये बघितलं तर बघा 4 आहे. क्रिमिनल लॉ आहे, सिव्हिल लॉ आहे, कॉमन लॉ आहे आणि प्रिन्सिपल ऑफ न्यूट्रल जस्टिस लॉ. असे 4 टाइप्स येतात. ठीक आहे. तसाच जर सेकंड पार्ट याचा बघितला तर मेजर रेग्युलेटरी बॉडीज अँड स्ट्रक्चर ऑफ इंडियन ज्युडिकल सिस्टम. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, करंट हे, त्याच्यानंतर सेबी, आरबीआय, आयबीबी आणि मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. तर असे टॉपिक्स आपल्याला आज कव्हर करायचे. तर हे सगळे कन्सेप्ट जे आहे ते आजच्या पॉईंट्सचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कव्हर करायचे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले जो आहे तो पार्ट आहे आपला इंट्रोडक्शनचा. तर बघा, सगळ्यात पहिले दिला आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्टडिंग लॉ. कायद्याचा अभ्यास काय आवश्यक आहे? आता का बरं आवश्यक आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. विदाऊट लॉ आपण कोणती पण ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू शकत नाही. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे, हॅव यू एव्हर वंडर्ड वाय यू स्टडी लॉ? इट इज नॉट जस्ट पार्ट ऑफ द सिलेबस. तुम्ही विचार करत असाल आहे की हा कायदा फक्त विषय शिकत आहे, हा फक्त अभ्यासक्रमाचा भाग नाही आहे. ठीक आहे. कारण की जे पण काही लॉ होतं ते आपल्या डेली रुटीन्स मध्ये काय राहतात, इन्व्हॉल्वमेंट असतात. बरोबर आहे. जे पण काही आपण अकाउंटचं नॉलेज घेतो किंवा आणखी जे पण काही ऍक्टिव्हिटी लिगल मॅटर्स राहतात तर त्याच्यामध्ये लॉ जो असतो तो काय येतो, एन्फोर्स होतो. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, ऍज अ फ्युचर चार्टर्ड अकाउंटंट और नॉलेज लॉ इज इसेन्शियल. जर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट जर बनत असाल तर त्यासाठी लॉ काय आहे, खूप इसेन्शियल आहे. बघा, चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणून कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. सीए आर ऑफन द फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर लिगल मॅटर. आणि सीए जे असतात ते कॉन्टॅक्ट फॉर लिगल मॅटर साठी फर्स्ट पॉइंट मध्ये असतात. बघा, कायदेशीर बाबींमध्ये सीए ला पहिला सल्लागार असतो. आता बघा, रोल ऑफ लॉ इन प्रोफेशन. प्रोफेशन मध्ये काय, व्यवसायामधील कायद्याचे काय महत्व आहे? बघा, हेल्प्स इन ऍडवायझिंग मॅनेजमेंट अँड क्लायंट ऑन लिगल मॅटर. कायदेशीर मुद्द्यांवर व्यवस्थापन व क्लायंटला सल्ला देण्यासाठी काय करतो, मदत करतो. तसाच अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक लिगल फ्रेमवर्क इन क्लरिकल मीन्स प्राथमिक कायदेशीर चौकट समजून घेणे महत्वाचे आहे. ठीक आहे. तसंच बघा, पर्पज काय आहे, पर्पज ऑफ रेग्युलेटरी फ्रेमवर्क, नियामक चौकटीचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा काय म्हटलेलं आहे, फर्स्ट टू सेट युनिफॉर्म रूल फॉर पर्सनल अँड बिझनेस कंडक्ट मीन्स वैयक्तिक व व्यावसायिक व्यवहारांसाठी समान नियम बनवणे हे उद्दिष्ट. ठीक आहे.
नंतर सेकंड म्हटलं एन्श्योर ऑर्डर अँड फेअरनेस इन सोसायटी, मीन्स समाजात सुव्यवस्था आणि न्याय सुनिश्चित करते. तर हे 2 पॉइंट्स आहे जे पर्पज आहे रेग्युलेटरी फ्रेमवर्कचे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे आपलं इव्हॅल्युएशन ऑफ लॉ, कायद्याचा विकास. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, सोसायटी इन्व्हॉल्व फ्रॉम हंटर टू कॉम्प्लेक्स सोशल स्ट्रक्चर अँड लॉ इन्व्हॉल्व अकॉर्डिंगली. मानव समाज शिकारी पासून जटिल सामाजिक संरचनेपर्यंत विकसित झाला आहे आणि कायदेही त्यानुसार विकसित झाले आहेत. लॉ हेल्प्स गाईड राईट कंडक्ट अँड पनिश व्हायोलेशन, कायदे योग्य आचरणासाठी मार्गदर्शन करतात आणि उल्लंघनाचे दंड निश्चित करतात. त्यासाठीच आपण काय करत आहे, लॉचा आता कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे, की बिझनेस लॉ काय आहे, बिझनेस मध्ये त्याला कोणत्या कॉन्ट्रॅक्ट नुसार काय रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करायचे, हे सगळं काही आपण याच्यामध्ये 1 बाय 1 शिकणारच आहे. ठीक आहे. आता बघा एन्शियंट लॉ, प्राचीन कायदे कसे येतात बघा. कोड ऑफ हम्मरबी बघा, बेबी लॉ 1792 to 1758. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट रिटर्न लॉ कोड क्रेव ऑन स्टोन अँड प्लेस्ड पब्लिकली. ठीक आहे. हम्मुराबी संहिता ही पहिली लिखित कायदे संहिता होती, ती दगडावर कोरली होती आणि शहरभर उभी केली होती. ठीक आहे. जज वेअर अपॉइंटेड टू एन्फोर्स इट, न्यायाधीश नेमले गेले होते की लोक हे कायदे पाळत आहेत का ते तपासण्यासाठी. ठीक आहे. पहिला जो लॉ एन्फोर्स आला होता तो केव्हा होता, 1792 ते 1758 मध्ये. ठीक आहे. आता बघा एन्शियंट लॉ मध्ये 12 टेबल्स मीन्स रोम 450 डिकेट्स. बघा काय म्हटलेलं आहे, फर्स्ट डिटेल सिव्हिल लॉ कोड एनग्रेव्ह ऑन ब्रोन्झ टॅब्लेट्स. ठीक आहे. बघा रोम मध्ये 12 कांस्य फलकांवर कोरलेली सविस्तर कायदे संहिता होती. त्याच्यानंतर एम टू प्रोटेक्ट पब्लिक राईट्स अँड प्रोव्हाइड रेमेडीज, मीन्स सार्वजनिक हक्काचे संरक्षण व चुकीसाठी उपाय देणे हे उद्दिष्ट होते. त्याच्यानंतर सिटीजन्स वेअर एक्सेप्टेड टू नो द लॉ, नागरिकांनी कायदे जाणून ठेवावेत अशी अपेक्षा होती. ठीक आहे. तर हे 3 पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे आहे एन्शियंट लॉ मध्ये. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा काय म्हटलं, फर्स्ट द टर्म रेग्युलेटरी फ्रेमवर्क रेफर्स टू, नियामक चौकट या संज्ञेचा अर्थ काय होतो. तर बघा ऑप्शन आहे सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इलेक्शन, सेकंड अ सेट ऑफ युनिफॉर्म रूल गव्हर्निंग कंडक्ट, थर्ड फायनान्शियल प्लॅनिंग मेथड अँड फोर्थ लीगल जजमेंट बाय कोर्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, अ सेट ऑफ युनिफॉर्म रूल्स गव्हर्निंग कंडक्ट, वर्तणुकीचे नियंत्रण करणाऱ्या एक समान नियमांचा संच, त्यालाच म्हणतो आपण रेग्युलेटरी फ्रेमवर्क. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राइब द इव्हॉल्युशन ऑफ लॉ, खालीलपैकी कोणते विधान कायद्याच्या उत्क्रांतीचे सर्वोत्तम वर्णन करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लॉ बिगन ड्युरिंग द डिजिटल एज ओनली, सेकंड, लॉ इज रिक्वायर्ड ओनली फॉर बिझनेस रिलेशन, थर्ड, ह्युमन सोसायटी हॅज ऑलवेज नीडेड लॉ फॉर राईट कंडक्ट, अँड फोर्थ, लॉ इज रिक्वायर्ड ओनली वेन देर इज अ क्राईम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ह्युमन सोसायटी हॅज ऑलवेज नीडेड लॉ फॉर राईट कंडक्ट, मानव समाजाला योग्य वागणुकीसाठी नेहमीच कायद्याची गरज होती. नेक्स्ट थर्ड, कोड ऑफ हॅम्युरॉबी इज अ सिग्निफिकंट बिकॉज, हॅम्युरॉबी संहिता का महत्वाची मानली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट वॉज द फर्स्ट लॉ इन द लॅटिन, second, it introduced punishment for tax evasion, third, it was among the first written code of law, and fourth, it banned trade in baby law. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट वॉज अमॉंग द फर्स्ट रिटन कोड ऑफ लॉ, हा सर्वात जुना लिखित कायद्यांपैकी एक आहे म्हणून. नेक्स्ट फोर्थ, हाऊ डिड किंग हम्मुराबी, ठीक आहे, हम्मुराबीने एन्श्योर्स द पब्लिक न्यू द लॉ, राजा हम्मुराबीने कायदे जनतेला कसे कळवले. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे अनाउन्स देम इन द मार्केट, सेकंड, प्रिंटेड देम इन द बुक, थर्ड, क्रेव देम ऑन स्टोन स्लॅब अँड डिस्प्ले अक्रॉस द सिटी, अँड फोर्थ, टॉट देम इन द स्कूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, क्रेव देम ऑन स्टोन स्लॅब अँड डिस्प्ले अक्रॉस द सिटी, दगडावर कोरून शहरभर लावणे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ 12 टेबल इन एन्शियंट रोम, प्राचीन रोम मधील 12 टेबल्स याचा उद्देश काय होता. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू डेकोरेट पब्लिक स्क्वेअर,
Second, to punish criminal only. Third, to protect public right and provide remedies. And fourth, to record tax collection. Correct answer आहे third. To protect public rights and provide remedies. जनतेच्या हक्काचे संरक्षण व उपाय उपलब्ध करून देण्यासाठी. Next, sixth, which of the following happen in 450 wickets in Rome? बराबर. काय म्हटलेलं आहे 450 इसवी पूर्व मध्ये रोम मध्ये खालीलपैकी काय घडले तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट, सेकंड क्रिएशन ऑफ 12 टेबल्स, थर्ड कन्स्ट्रक्शन ऑफ बेबीलॉन अँड फोर्थ बिगिनिंग ऑफ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड क्रिएशन ऑफ द 12 टेबल्सची निर्मिती झाली. तसंच बघा ऑल इन वन अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये 7ही सब्जेक्ट जे आहे ते कव्हर केलेले आहे आणि टोटल 7000 एमसीक्यूज आहेत. ठीक आहे आणि ही प्राइस तुम्हाला 850 ची आहे तर ती तुम्हाला 750 ला मिळून जाणार. ठीक आहे ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल ती डायरेक्टली पीडीएफ तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून इथनं पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज आहेत आणि दोन्ही कंबाईन लँग्वेज आहे इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे नेक्स्ट सेवंथ, वाय इज लॉ कन्सिडर्ड इम्पॉर्टंट इन बोथ पर्सनल अँड बिझनेस रिलेशनशिप. व्यक्तिगत आणि व्यावसायिक नातेसंबंधामध्ये कायदा महत्वाचा का मानला जातो तर बघा ऑप्शन आहे इट हेल्प्स इन फायनान्शियल प्लॅनिंग, सेकंड इट अवॉइड अननेसेसरी कम्युनिकेशन, थर्ड इट गव्हर्न कंडक्ट अँड रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट अँड फोर्थ इट इन्क्रीज प्रॉफिट मार्जिन. करेक्ट आन्सर आहे थर्ड इट गव्हर्न कंडक्ट अँड रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट. तो वर्तन नियंत्रित करतो आणि संघर्ष सोडवतो. आता बघा नेक्स्ट आहे 1.2 व्हॉट इज लॉ. ठीक आहे तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मीन्स जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक पण करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी कंटिन्यू सर्व व्हिडिओज बनवत राहू. ठीक आहे तर बघा व्हॉट इज लॉ मध्ये सगळ्यात पहिले डेफिनेशन दिली आहे लॉची. तर बघा काय म्हटलेलं आहे लॉ इज अ सेट ऑफ ऑब्लिगेशन अँड ड्युटीज इम्पोज बाय द गव्हर्नमेंट. कायदा म्हणजे सरकारने लादलेली काही बंधने आणि जबाबदाऱ्या आहेत त्यालाच आपण काय म्हणतो लॉ. लॉ डिफरंट टाइप्सचे राहतात ते पण आपण समोर बघूया. बघा काय म्हटलं आहे इट पर्पज इज टू एन्श्योर वेलफेअर अँड डिलिव्हर जस्टिस टू द सोसायटी. याचा उद्देश समाजाचे कल्याण सुनिश्चित करणे आणि न्याय प्रदान करणे आहे. ठीक आहे कळलं लॉ म्हणजे काय होते जे एक ड्युटीज आहे इम्पोज बाय द गव्हर्नमेंट ऑब्लिगेशन्स आहेत. ठीक आहे सेट ऑफ ऑब्लिगेशन. नेक्स्ट म्हटलं आहे नेचर ऑफ इंडियन लीगल फ्रेमवर्क. भारतीय कायद्याची रचना कशी आहे तर बघा इट रिफ्लेक्ट्स इंडियन सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड कल्चर डायव्हर्सिटी. भारतीय कायदा ही आपल्या देशातील सामाजिक राजकीय आर्थिक व सांस्कृतिक विविधतेचे प्रतिबिंब आहे. ठीक आहे द लीगल सिस्टम इज स्ट्रक्चर्ड टू सूट वास्ट अँड डायव्हर्सिफाईड नेचर ऑफ द कंट्री. ठीक आहे हा कायदा आपल्या विस्तीर्ण व विविधतेने भरलेल्या देशाला अनुरूप आहे. ठीक आहे आता बघा मी दोन्ही याच्यामध्ये सांगतो आहे म्हणून जास्त एक्सप्लेन नाही करत ऍक्च्युली इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे मी दोन्ही याच्यामध्ये सांगतो आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की इथे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून डिटेल्समध्ये जास्त सांगावं कारण की आपल्याला एक्झाम द्यायच्या आहे तर एक्झामच्या हिशोबाने आपण काय करत आहे की पॉइंट्स वाचत आहे मीन्स जेणेकरून तुमच्या लक्षात राहणार. जर आपण इन डिटेल्समध्ये जर पूर्ण पाहत गेलो तर आपल्याला वर्ष लागतील हे सगळे टॉपिक्स कव्हर करायला. ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला असं शिकायचं की फक्त की पॉइंट्स आपण बघत आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि की कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा फर्स्ट आहे व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ लॉ इन सोसायटी. समाजात कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे तर बघा ऑप्शन आहे टू इन्क्रीज गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, सेकंड टू कंट्रोल पीपल, थर्ड टू एन्श्योर वेलफेअर अँड जस्टिस अँड फोर्थ टू प्रोटेक्ट ओनली द रिच. करेक्ट आन्सर आहे थर्ड टू एन्श्योर वेलफेअर अँड जस्टिस समाजाचे कल्याण आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी. नेक्स्ट सेकंड लॉ कॅन बी बेस्ट ॲज अ डिस्क्राइबर. कायद्याचे सर्वोत्तम वर्णन कसे करता येईल तर बघा ऑप्शन आहे सजेस्ट फॉर गुड बिहेवियर, सेकंड गव्हर्नमेंट इम्पोज सेट ऑफ ऑब्लिगेशन्स अँड ड्युटीज, थर्ड रिलिजियस बिलीफ अँड फोर्थ ट्रेडिशनल कस्टम ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गव्हर्नमेंट इम्पोज सेट ऑफ ऑब्लिगेशन्स अँड ड्युटीज. सरकारकडून लादलेली बंधने व जबाबदारी. नेक्स्ट थर्ड व्हॉट इज द की फीचर ऑफ इंडियन लीगल फ्रेमवर्क. भारतीय कायद्याचे रचनेचे वैशिष्ट्य काय आहे तर बघा ऑप्शन आहे इट इज बेस्ड ओनली ऑन वेस्टर्न मॉडल,
सेकंड, इट रिफ्लेक्ट इंडियन डायव्हर्सिटी. थर्ड, इट इग्नोर कल्चर प्रॅक्टिस. अँड फोर्थ, इट इज रिगिड अँड युनिफॉर्म थ्रू आउट. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट रिफ्लेक्ट इंडियन डायव्हर्सिटी. भारताच्या विविधतेचे प्रतिबिंब आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन व्हॉट डज द लॉ इम्पोज. व्याख्येनुसार कायदा काय लागतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फ्रीडम अँड लिबर्टीज. सेकंड, टॅक्सेस ओनली. थर्ड, ऑब्लिगेशन अँड ड्युटीज. अँड फोर्थ, विशेस अँड सिटीजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑब्लिगेशन्स अँड ड्युटीज. बंधने आणि जबाबदाऱ्या. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ इंडियन लीगल सिस्टम. खालीलपैकी काय भारतीय कायदा प्रणालीचे वर्णन योग्यपणे करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डिझाईन ओनली फॉर रुरल एरियाज. सेकंड, सेम फॉर एव्हरी कंट्री. थर्ड, स्ट्रक्चर टू सूट इंडियाज वास्ट अँड डायव्हर्स नेचर. अँड फोर्थ, कम्प्लिटली बेस्ड ऑन कस्टम ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्ट्रक्चर टू सूट इंडियन वास्ट अँड डायव्हर्स नेचर. भारताच्या विशाल आणि विविधतेने भरलेल्या स्वरूपाला अनुरूप रचना. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, हु इम्पोज द लॉ. कायदा कोणाद्वारे लादला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लोकल क्लब. सेकंड, गव्हर्नमेंट. थर्ड, रिलिजियस लीडर. अँड फोर्थ, स्कूल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, गव्हर्नमेंट मीन्स सरकार. नेक्स्ट, सेवंथ, व्हॉट एन्श्योर जस्टिस इन सोसायटी अकॉर्डिंग टू द लीगल सिस्टम. कायदा प्रणालीप्रमाणे समाजात न्याय सुनिश्चित करणारे काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पोलीस पेट्रोल. सेकंड, ज्युडिकल प्रोसेस अँड लॉ. थर्ड, कल्चरल बिलीफ अँड पॉलिटिकल पार्टीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ज्युडिकल प्रोसेस अँड लॉ. न्याय प्रक्रिया आणि कायदे. तसंच बघा मॉक टेस्टची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये कम्प्लीट 10 मॉक टेस्ट आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल ते इंग्लिशमध्ये घेऊ शकतात, ज्यांना मराठीमध्ये पाहिजे असेल मराठीमध्ये. आणि याची प्राइस आहे 150 रुपीज. ठीक आहे. याच्यामध्ये IBPS पॅटर्न नुसार क्वेश्चन्स विथ कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करून ही पीडीएफ तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमची मॉक पेपरची सुद्धा प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे 8 क्वेश्चन, व्हॉट डज द एक्झिस्टन्स ऑफ लॉ इन्श्योर. कायद्याच्या अस्तित्वामुळे काय सुनिश्चित होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कन्फ्युजन इन सोसायटी. सेकंड, अनॅर्ची अँड डिसऑर्डर. थर्ड, वेलफेअर अँड जस्टिस. अँड फोर्थ, हाय टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, वेलफेअर अँड जस्टिस. कल्याण आणि न्याय. नेक्स्ट, 9th, इंडियन लॉ टेक इन टू द अकाउंट विच ऑफ द फॉलोइंग. भारतीय कायद्यात खालीलपैकी कोणता विचार केला जातो? तर बघा ऑप्शन आहे युनिफॉर्म लाईफस्टाईल. सेकंड, सिंगल लँग्वेज कल्चर. थर्ड, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल डायव्हर्सिटी. अँड फोर्थ, ओनली इकॉनॉमिक ग्रोथ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चर डायव्हर्सिटी. राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता. नेक्स्ट, 10th, वाय इज द लीगल सिस्टम स्ट्रक्चर इज इन इंडिया. कायद्याची रचना कशासाठी केली जाते? तर बघा ऑप्शन आहे टू मॅच वेस्टर्न कंट्रीज. सेकंड, टू सूट इंडियाज वास्ट अँड डायव्हर्स पॉप्युलेशन. थर्ड, टू बेनिफिट्स ओनली द इलाइट. अँड फोर्थ, टू प्रमोट फॉरेन ट्रेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू सूट इंडिया वास्ट अँड डायव्हर्स पॉप्युलेशन. भारताच्या विशाल आणि विविध लोकसंख्येस अनुरूप असण्यासाठी. नेक्स्ट आहे 1.3, सोर्स ऑफ लॉ. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. जर तुमचं मोटिवेशन असणार, जर तुम्ही प्रोत्साहन करणार, तेव्हाच आपण वेगवेगळ्या सिरीज पण लवकरात लवकर स्टार्ट करू. ठीक आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक. बघा सोर्स ऑफ लॉ. तर बघा सगळ्यात पहिले सोर्स ऑफ लॉ इन इंडिया काय दिलेले आहे? मेजर सोर्सेस इन्क्लूड. बघा सगळ्यात पहिले जो आहे तो आहे द कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटस मेड बाय द पार्लिमेंट अँड स्टेट असेंब्ली, संसद व राज्य विधिमंडळाची बनवलेले कायदे. त्याच्यानंतर थर्ड आहे ज्युडिकल प्रेसिडेंट, न्यायालयीन निर्णय व मिसाल. आणि फोर्थ आहे कस्टम अँड युसेज, परंपरा व प्रचलित नियम. तशा 4 टाइप्स मध्ये आपले सोर्सेस अवेलेबल आहेत जे लॉ इन इंडिया डिफाईन करतात. ठीक आहे. आता सेकंड बघा, इंडिया पार्लिमेंटरी डेमोक्रेसी, भारताची संसदीय लोकशाही काय. बघा फर्स्ट पॉइंट आहे इंडिया इज अ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी, सिटीजन इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. भारत ही एक संसदीय लोकशाही आहे, नागरिक प्रतिनिधी निवडतात. ठीक आहे. नंतर धिस रिप्रेझेंटेटिव्ह मेक लॉ इन पार्लिमेंट अँड स्टेट असेंब्लीज. ठीक आहे.
हे प्रतिनिधी संसद व राज्य विधिमंडळात कायदे बनवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्लमेंट इज द सुप्रीम लॉ मेकिंग ऑथॉरिटी. संसद ही सर्वोच्च कायदे करणारी काय आहे? संस्था आहे. तर हे 3 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे इंडिया पार्लिमेंटरी डेमोक्रेसीचे. नंतर थर्ड आहे अप्लिकेशन्स ऑफ लॉ, कायद्याचा कार्यक्षेत्र. बघा, पार्लिमेंट मेड लॉ कॅन अप्लाय टू ऑल ऑर अ स्पेसिफिक पार्ट्स ऑफ इंडिया. संसदेत बनलेले कायदे संपूर्ण भारतात किंवा विशिष्ट भागात लागू होतात. सेकंड म्हटलंय स्टेट लॉ अप्लाय ओनली विदिन द कन्सर्न स्टेट बाउंड्रीज. राज्य सरकारचे कायदे फक्त त्या राज्याच्या मर्यादेतच लागू होतात. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ हिस्टोरिकल बॅकग्राऊंड जर पाहिलं आपण, ऐतिहासिक पार्श्वभूमी, तर बघा काय म्हटलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ग्राउंड वर्क फॉर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1935 हा भारतीय संविधानाचा पाया होता. ठीक आहे. इट मार्क द शिफ्ट फ्रॉम युनिटरी टू फेडरल स्ट्रक्चर. यामुळे एकात्मतेकडून संघराज्यात्मक रचनेत बदल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेडरल कोड 1937. ठीक आहे. वॉज फॉर्म विथ ओरिजिनल ॲपेलेट्स अँड ॲडव्हर्टायझरी ज्युरिडिक्शन्स. ठीक आहे. जसा फेडरल कोड 1937 ची स्थापना झाली, ज्यात मूळ अपीलीय व सल्लागार अधिकार होते. ठीक आहे. नंतर म्हटलं त्याच्यामध्ये बघा द फेडरल कोर्ट फंक्शन टिल 1950 आफ्टर इट वॉज रिप्लेस बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्टचे स्थान 1950 नंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतले. ठीक आहे. लक्षात ठेवायचे आहे सगळे क्वेश्चन्स. थोडे क्वेश्चन्स बिझनेस लॉवर जर आले 3-4 क्वेश्चन्स तरी खूप आहेत, कारण की बिझनेस लॉचे 20 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जे आहे फिफ्थ म्हटलंय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1950. भारतीय संविधान 1950. बघा, इट डिफाईन द फ्रेमवर्क ऑफ द इंडियन डेमोक्रेसी अँड लॉ मेकिंग. हे संविधान भारतीय लोकशाही आणि कायदे कसे बनवले जातात त्याचे ढोबळ रूपरेषा असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट म्हटलं आहे इट गॅरंटी फंडामेंटल राईट्स अँड मेन्शन फंडामेंटल ड्युटीज. हे संविधान मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये सांगतात. त्याच्यानंतर थर्ड स्पेसिफाईज द पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करतात. ठीक आहे. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये हे 3 पॉइंट तुम्हाला मेन लक्षात ठेवायचे. नंतर सिक्स्थ आहे 3 लिस्ट ऑफ लॉ मेकिंग पॉवर. कायदे बनवण्याचे 3 प्रकार यादी. तर बघा फर्स्ट आहे युनियन लिस्ट, केंद्र यादी. ठीक आहे. ओनली पार्लमेंट कॅन मेक अ लॉ. जसं उदाहरणार्थ इन्कम टॅक्स दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टेट लिस्ट, राज्य यादी. ओनली स्टेट असेंब्ली कॅन लेजिस्लेट. ठीक आहे. जसं कॉन्करंट लिस्ट, सामाजिक यादी थर्ड. ठीक आहे. बोथ सेंटर अँड स्टेट कॅन मेक अ लॉ. जसं की स्टॅम्प ड्युटी. तशा 3 टाईपच्या लिस्ट ऑफ लॉ मेकिंग आहेत, जे आहे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. आता बघा त्याच्यावर एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेन सोर्स ऑफ लॉ इन इंडिया. खालीलपैकी कोणता भारतीय कायद्याचा मुख्य स्रोत नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सेकंड ज्युडिकल डिसिजन प्रेसिडेंट, थर्ड कस्टम अँड युसेज अँड फोर्थ एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ऑफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ऑफ मिनिस्टर, मंत्र्यांचे कार्यकारी आदेश. नेक्स्ट सेकंड हु इज द अल्टिमेट लॉ मेकिंग बॉडी इन इंडिया. भारतामध्ये अंतिम कायदे करणारी संस्था कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे सुप्रीम कोर्ट, स्टेट असेंब्लीज, प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड पार्लिमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ पार्लिमेंट मीन्स संसद. नेक्स्ट थर्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू इफेक्ट इन विच इयर. ठीक आहे. भारतीय संविधान कोणत्या वर्षी अंमलात आले. बघा ऑप्शन आहे 1947, 1950, 1935 अँड 1949. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1950. नेक्स्ट फोर्थ व्हॉट वॉज द प्रेडिसर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. भारतीय संविधानाचा पूर्वसूरी काय होतो. तर बघा ऑप्शन आहे इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947, सेकंड कार्टर ऍक्ट 1833, थर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 अँड फोर्थ कॅबिनेट मिशन प्लॅन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. नेक्स्ट फिफ्थ व्हॉट टाइप ऑफ लीगल सिस्टीम डज इंडिया फॉलोज. भारत कोणत्या प्रकारची कायदेशीर प्रणाली अनुसरतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युनिटरी लीगल सिस्टम, सेकंड कॉमन लॉ ओनली,
थर्ड प्युअरली सिव्हिल लॉ अँड फोर्थ हायब्रिड लिगल सिस्टम. करेक्ट आन्सर आहे हायब्रिड लीगल सिस्टम मीन्स मिश्र कायदेशीर प्रणाली. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग कॅन क्रिएट लॉ अप्लिकेबल थ्रू आउट इंडिया. खालीलपैकी कोणते संपूर्ण भारतात लागू होणारे कायदे करू शकते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट पंचायत, सेकंड स्टेट लेजिस्लेचर, पार्लमेंट अँड हायकोर्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्लमेंट मीन्स संसद. तसंच बघा महाट्रान्सफो मध्ये जे प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल्स येतात, ठीक आहे, त्याची एक सेपरेट पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये अकाउंट फायनान्सचे फॉर्म्युलेज आहेत 120+, प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन विथ सोल्युशन आहे 300 आणि असाइनमेंट 300 विथ आन्सर्स आहेत. ठीक आहे, तर टोटल असे 600 MCQs आहे आणि त्याची प्राइस आहे 50. ज्यांना पण सेपरेट जर अकाउंट फायनान्स फॉर्म्युलेज आणि प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन जर पाहिजे असेल ज्याची प्रॅक्टिससाठी, तर ही पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता ज्याची प्राइस आहे फक्त 50 रुपीज. याच्यामध्ये 600 क्वेश्चन दिले आहे पूर्ण प्रॉब्लेम बेस्ड पूर्ण अकाउंटिंग वर. ठीक आहे, A to Z अकाउंटिंग वर दिलेले आहे, असं नाही की स्पेसिफिक कॉस्ट आणि मॅनेजमेंटचेच आहेत. सगळ्याच अकाउंटिंग वर कॉमन MCQs आपण इथे घेतलेले आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मेसेज करून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. जस्ट याची प्राइस किती आहे 50 रुपीज ओनली. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 7th, द कॉन्स्टिट्यूशन डिवाइड लेजिस्लेटिव्ह पॉवर इनटू हाऊ मेनी लिस्ट. ठीक आहे, संविधानाने कायदे करण्याचे अधिकार किती यादींमध्ये विभागले आहेत. बघा ऑप्शन आहे 2, 3, 4 अँड 5. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड 3. आपण आत्ताच बघितलं. ठीक आहे, नेक्स्ट 8, स्टॅम्प ड्युटी इज एक्झाम्पल ऑफ सब्जेक्ट ऑन विच. स्टॅम्प ड्युटी शुल्क, स्टॅम्प शुल्क हा कोणत्या प्रकारच्या विषयाचा एक उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन आहे ओनली स्टेट कॅन लेजिस्लेट, सेकंड ओनली सेंट्रल कॅन लेजिस्लेट, थर्ड बोथ सेंटर अँड स्टेट कॅन लेजिस्लेट अँड फोर्थ नायदर कॅन लेजिस्लेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ सेंटर अँड स्टेट कॅन लेजिस्लेट मीन्स केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात. नेक्स्ट 9th, व्हॉट काइंड ऑफ केसेस. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे व्हॉट काइंड ऑफ केसेस कुड द फेडरल कोर्ट 1937 हिअर. 1937 मध्ये स्थापन झालेल्या फेडरल कोर्टाकडे कोणत्या प्रकारची खटले येण्याकारण अधिकार होता, ऐकण्याचा अधिकार होता. सॉरी. तर बघा फर्स्ट आहे ओनली सिव्हिल, सेकंड ओनली क्रिमिनल, थर्ड ओनली ऍडवायझरी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ क्रिमिनल, सिव्हिल अँड ऍडवायझरी. ठीक आहे, दिवाणी, फौजीदार आणि सल्लागार खटले. नेक्स्ट 10th, फंडामेंटल राइट्स अँड ड्युटीज आर प्रोव्हाइडेड बाय विच लीगल डॉक्युमेंट. मूलभूत हक्क आणि कर्तव्ये कोणत्या कायदेशीर दस्तऐवजातून दिली जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पिनल कोड, सेकंड इंडिया एव्हिडन्स ऍक्ट, थर्ड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड फोर्थ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मीन्स भारतीय संविधान. तसंच बघा फोर्थ आहे आता 1.4 प्रोसेस ऑफ लॉ मेकिंग. काय प्रोसेस असतात लॉ मेकिंग, कायदा बनवण्याची काय प्रक्रिया आहे हे आपण बघणार. ठीक आहे, तर बघा फर्स्ट पॉइंट आपला आहे प्रोसेस ऑफ लॉ मेकिंग इन इंडिया. भारतात कायदा बनवण्याची काय प्रक्रिया आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, बघा काय म्हटलंय फर्स्ट, अ प्रपोज लॉ इज कॉल्ड अ बिल. जेव्हा संसदेत कायदा सुचवला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात बिल म्हणतात. ठीक आहे, नंतर सेकंड, आफ्टर डिबेट अँड अप्रुव्हल इन लोकसभा अँड देन इन राज्यसभा. ठीक आहे, लोकसभेत चर्चा व मंजुरी नंतर ते राज्यसभेत मंजूर केले जाते. ठीक आहे, नंतर द बिल रिक्वायर प्रेसिडेंट असेंट टू बिकम अ लॉ. त्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी आवश्यक असते. नंतर वन्स नोटिफाईड द ऑफिशियल गॅजेट इट बिकम अन ऍक्ट. राजपत्रात जाहीर झाल्यानंतर तो कायदा अधिनियम म्हणून ओळखला जातो. नंतर लॉ बिकम अप्लिकेबल फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट मेन्शन. कायदा त्या प्रभावित दिनांकापासून लागू होतो जो अधिसूचनेत दिला असतो. ठीक आहे, तर ही प्रोसेस असते लॉ ऑफ मेकिंग इन इंडियाची. ठीक आहे, आता बघा सेकंड दिलेला आहे आपल्याला टाइप्स ऑफ लॉ इन इंडियन लिगल सिस्टीम. भारतीय कायद्याचे प्रकार. तर सगळ्यात पहिले आहे फर्स्ट क्रिमिनल लॉ, फौजदारी कायदा. ठीक आहे, बघा काय म्हटलंय डील विथ ऑफेन्सेस अगेन्स्ट सोसायटी और पब्लिक ऑर्डर. सार्वजनिक सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या गुन्ह्यांशी संबंधित. ठीक आहे, गव्हर्न बाय कोण असते बघा इंडियन पिनल कोड 1860 ज्याला IPC आपण म्हणतो, डिफाईन क्राईम अँड पनिशमेंट.
सेकंड, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 CRPC, एक्झिक्युशन फॉर क्रिमिनल ट्रायल्स. ठीक आहे, जसं एक्झाम्पल बघा, मर्डर, रेप, थेफ्ट, फ्रॉड अँड चिटिंग. ठीक आहे, हे सगळे असतात क्रिमिनल्स मध्ये. नेक्स्ट, सेकंड असतो सिव्हिल लॉ. ठीक आहे, दिवाणी कायदा. बघा काय म्हटलंय, कन्सर्न विथ डिस्प्यूट बिटवीन इंडिव्हिज्युअल और ऑर्गनायझेशन, व्यक्ती किंवा संस्था यातील वाद सोडवणारा कायदा. तर बघा, गव्हर्न बाय काय आहे, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 CPC. ठीक आहे, सिव्हिल कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. बघा काय म्हटलंय, फोकस ऑन कंपन्सेशन, एन्फोर्समेंट, नॉट पनिशमेंट. शिक्षा नव्हे तर भरपाई व हक्क अंमलबजावणी यावर भर असते. याचे बघा सब टाईप पण दिले आहे, कॉन्ट्रॅक्ट लॉ, प्रॉपर्टी लॉ, फॅमिली लॉ अँड लॉ थॉट्स. ठीक आहे, जसं एक्झाम्पल दिलाय बघा, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, डिफेमेशन, लँडलॉर्ड टिनॅन्ट डिस्पोट. ठीक आहे, करारभंग, मानहानी, भाडेकरू व मालक वाद, असे जे असतात ते सिव्हिल लॉ मध्ये. ठीक आहे. थर्ड जो आहे तो आहे कॉमन लॉ, सामायिक पूर्व कायदा. बघा, ज्युडिकल प्रेसिडेंट आर पार्ट ऑफ कॉमन लॉ. न्यायालयीन मिसाल व पूर्ण निर्णय हे सामायिक कायद्यात येतात. ठीक आहे. बघा, गव्हर्न बाय आर्टिकल 141 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 141 नुसार बघा, बेस्ड ऑन स्टेअर डिसीज फॉलो प्रिव्हियस रुलिंग इन सिमिलर केसेस, म्हणजेच पूर्वीच्या समान घटनांवरील निर्णयाचे पालन करणे आवश्यक असते. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉमन लॉ. नेक्स्ट फोर्थ दिलेला आहे आपल्याला बघा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय संकल्पना काय असते बघा. दीज आर द बेसिक प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस बियॉन्ड द रिटन लॉ. हे लिखित कायद्याच्या पलीकडे न्यायाचे नैसर्गिक तत्व आहे. ठीक आहे, जसं मेन प्रिन्सिपल बघा काय आहे, फर्स्ट, नेमो जुडेक्स इन कॉज सू, मीन्स नो वन शुड जज देअर ओन केस. कोणीही स्वतःच्या प्रकरणात न्यायाधीश होऊ शकत नाही. सेकंड, ऑडी अल्ट्रम पार्टन, मीन्स द अदर पार्टी मस्ट बी हियर्ड. समोरासमोर दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे. आणि थर्ड, रिझन डिसिजन, न्याय निर्णय कारणांसह दिला पाहिजे. ठीक आहे, नोट आहे बघा, नॅचरल जस्टिस कॅन ओव्हरराईड कॉमन लॉ बट कॅन नॉट ओव्हरराईड स्टेट्स लॉ. ठीक आहे, नैसर्गिक न्याय सामुदाय कायदा बदलू शकतो, पण कायद्याने ठरवलेला अधिनियम बदलू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे पॉइंट. ठीक आहे, आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ लॉ इन पार्लिमेंट कॉल्ड बिफोर इट बिकम अन ऍक्ट. संसदेत कायदा मंजूर होण्याआधी त्याला काय म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे ऍक्ट, त्याच्यानंतर स्टॅट्यूट, बिल अँड कोड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बिल मीन्स मसुदा. नेक्स्ट, सेकंड, आफ्टर पासिंग इन बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप फॉर द बिल टू बिकम अ लॉ. दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक संमत झाल्यानंतर पुढील पायरी काय असते. बघा ऑप्शन आहे पब्लिश इन न्यूजपेपर, सेकंड अप्रुव्हल बाय सुप्रीम कोर्ट, थर्ड प्रेसिडेन्शियल असेंट अँड पोस्ट सिग्नेचर ऑफ द प्राईम मिनिस्टर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रेसिडेन्शियल असेंट, राष्ट्रपतींची मंजुरी. नेक्स्ट, थर्ड, वेन डज द लॉ बिकम एन्फोर्सेबल इन इंडिया. भारतामध्ये कोणत्या वेळी कायदा अंमलात येतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, वेन पास इन लोकसभा, सेकंड, वेन मेन्शन इन द बजेट, थर्ड, वेन पब्लिश इन ऑफिशियल गॅजेट विथ इफेक्टिव्ह डेट, अँड फोर्थ, वेन राज्यसभा डिस्कस इट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, वेन पब्लिश इन ऑफिशियल गॅजेट विथ द इफेक्टिव्ह डेट, अधिसूचनामधील लागू दिनांकासह राजपत्रात प्रसिद्ध झाल्यावर. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग लॉ डील विथ पब्लिक रॉंग्स अँड पनिशमेंट. खालीलपैकी कोणता कायदा सार्वजनिक चुकीशी संबंधित आहे आणि शिक्षा ठरवतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सिव्हिल लॉ, टॉर्ट लॉ, क्रिमिनल लॉ अँड प्रॉपर्टी लॉ. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, क्रिमिनल लॉ, फौजदारी कायदा. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, सिव्हिल लॉ मेनली डील्स विथ, दिवाणी कायदा प्रामुख्याने कोणत्या गोष्टीशी संबंधित असतो. बघा ऑप्शन आहे स्टेट सिक्युरिटी, सेकंड डिस्प्यूट बिटवीन इंडिव्हिज्युअल, थर्ड क्रिमिनल ऑफेन्सेस अँड फोर्थ इन्कम टॅक्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिस्प्यूट बिटवीन इंडिव्हिज्युअल, व्यक्तीमधील वाद. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऑफ दिस इज अ एक्झाम्पल ऑफ सिव्हिल लॉ. खालीलपैकी कोणते उदाहरण दिवाणी कायद्याचे आहे. ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे मर्डर, थेफ्ट, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड चिटिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, करार भंग. नेक्स्ट, सेवन, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ स्टेट डिसीज असोसिएटेड विथ. स्टेअर डिसीज ही
संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे नॅचरल जस्टिस, सिव्हिल लॉ, कॉमन लॉ अँड क्रिमिनल लॉ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉमन लॉ, सामान्य कायदा. ठीक आहे. नेक्स्ट 8. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेक सुप्रीम कोर्ट डिसिजन बाइंडिंग? भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 32, आर्टिकल 14, आर्टिकल 141 अँड आर्टिकल 368. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आर्टिकल 141. तसंच बघा मराठी संपूर्ण व्याकरणची मराठीची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स, त्याच्यानंतर MCQs आणि ट्रू आणि फॉल्स दिले असे 1000 प्रश्न आहे, प्लस त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन सेट सुद्धा दिलेले आहेत आणि त्याची प्राइस आहे 125. ठीक आहे. तर ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून तिथनं PDF तुम्ही घेऊ शकता. बघा 9 क्वेश्चन काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रूल ऑफ नॅचरल जस्टिस? खालीलपैकी कोणता नियम नैसर्गिक न्यायाचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे नेमो ज्युडेक्स इन कॉज सुअ, ऑडी अल्ट्रम पॅटर्न, हेबस कॉर्पस अँड रिझन डिसिजन. तर करेक्ट आन्सर आहे हेबस कॉर्पस. नेक्स्ट 10. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द टर्म ऑडी अल्ट्रम पॅटर्न? पार्टेल. ठीक आहे. बघा ऑडी अल्टरम पॅटर्न या संकल्पनेस योग्य अर्थ कोणता आहे? बघा ऑप्शन आहे रूल अगेन्स्ट पेस, सेकंड एव्हरीवन मस्ट बी पनिश, थर्ड राईट टू बी हिअर्ड अँड फोर्थ डिसिजन विदाउट एव्हिडन्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड, राईट टू बी हिअर्ड, ऐकून घेण्याचा हक्क. आता बघा नेक्स्ट आहे 1.5 एन्फोर्सिंग द लॉ. ठीक आहे. आता याच्यामध्ये एन्फोर्सिंग लॉचे आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे MCQs. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, फर्स्ट लॉ एन्फोर्समेंट अँड एक्झिक्युटिव्ह रोल, कायद्याची अंमलबजावणी आणि कार्यकारी भूमिका. बघा काय म्हटलंय, फर्स्ट आफ्टर द लॉ इज पास इन द पार्लिमेंट इट मस्ट बी एन्फोर्स. संसदेमध्ये कायदा पास झाल्यावर त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सेकंड द एक्झिक्युटिव्ह मॉनिटर वेदर द लॉ इज फॉलोड, कायदे पाळले जात आहे की नाही हे कार्यकारी प्रशासन पाहते. त्याच्यानंतर थर्ड एन्फोर्समेंट डिपेंड ऑन वेदर द लॉ इज अ सेंट्रल ऑर स्टेट, केंद्र किंवा राज्य कायदा असल्यावर त्यानुसार संबंधित सरकार जबाबदार असते. आणि नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट फंक्शन्स आर डिवायडेड अमॉंग मिनिस्ट्रीज, शासन कार्य विधी मंत्रालयामध्ये वाटली जातात. ठीक आहे. सेकंड आहे मिनिस्ट्रीज अँड ऍडमिनिस्ट्रेशन, मंत्रालय आणि प्रशासन. बघा मिनिस्ट्रीज आर हेडेड बाय मिनिस्टर्स अँड मॅनेज बाय सिव्हिल सर्वंट्स, मीन दॅट इज IAS, ICLS, IRS एक्सेट्रा. ठीक आहे. मंत्रालय मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि सिव्हिल सेवकांद्वारे चालवली जातात. ठीक आहे. सेकंड म्हटलंय कॅबिनेट मिनिस्टर लीड मेजर मिनिस्ट्रीज सपोर्टेड बाय मिनिस्टर ऑफ स्टेट, कॅबिनेट मंत्री मुख्य मंत्रालयांमध्ये नेतृत्व करतात, त्यांना राज्यमंत्री मदत करतात. नेक्स्ट थर्ड आहे फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय. बरोबर आहे. बघा काय म्हटलंय, कंट्रोल इकॉनॉमी, टॅक्सेशन, बजेट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, कॅपिटल मार्केट एक्सेट्रा. ठीक आहे. भारताच्या अर्थव्यवस्था, कर प्रणाली, बजेट, आर्थिक संस्था, भांडवली बाजार याचे नियंत्रण असते. नंतर सेकंड प्रेझेंट युनियन बजेट अॅन्युअली, इम्पॉर्टंट फॉर ऑल प्रोफेशनल अँड सिटीजन, वार्षिक केंद्रीय बजेट सादर करणे सर्वांसाठी महत्वाचे असते. नंतर थर्ड आहे अपेक्स कंट्रोलिंग ऑथॉरिटी ऑफ इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, ऑडिट, इकॉनॉमिक, सिव्हिल अकाउंटंट सर्व्हिस. IRS लेखा, आर्थिक व नागरिक सेवा, लेखा सेवा यांच्या नियंत्रणाचे प्रमुख मंत्रालय असते. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ डिपार्टमेंट्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालयाखाली विभाग. बघा इकॉनॉमिक अफेअर्स, एक्सपेंडिचर रेव्हेन्यू, फायनान्शियल सर्व्हिस, इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट्स मॅनेजमेंट, पब्लिक एंटरप्राइजेस, आर्थिक व्यवहार, खर्च, महसूल, वित्त सेवा, गुंतवणूक व सामाजिक मालमत्ता व्यवस्थापन, सार्वजनिक उद्योग विभाग असते, त्यालाच म्हणतो आपण मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ठीक आहे. नंतर आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर, कंपनी मंत्रालय. बघा ऍडमिनिस्ट्रेट कंपनी ऍक्ट 2013, LLP ऍक्ट 2008, इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टी कोड्स 2016. ठीक आहे. कंपन्याचा कायदा, लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप, त्यानंतर दिवाळखोरी कायद्याचे व्यवस्थापन हे कोण करते, कॉर्पोरेट अफेअर्स. सेकंड आहे रेग्युलेट इंडियन एंटरप्राइजेस इन इंडस्ट्रियल अँड सर्व्हिस सेक्टर, उद्योग व सेवा क्षेत्रातील भारतीय उद्योगांचे नियमन करते.
त्याच्यानंतर मोस्टली रन बाय इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस ऑफिसर, मुख्यतः ICLS अधिकारी यांनी चालवलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालय. ठीक आहे. रिस्पॉन्सिबल फॉर इंटरनल सिक्युरिटी अँड डोमेस्टिक पॉलिसी, आंतर सुरक्षा आणि देशांतर्गत धोरणे यांची जबाबदारी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर हेडेड बाय युनियन मिनिस्टर ऑफ होम अफेअर, केंद्रीय गृहमंत्री याच्या नेतृत्वाखाली राहते. ठीक आहे. नेक्स्ट 7th मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, कायदा व न्याय मंत्रालय. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, मॅनेज लिगल अफेअर्स, लेजिस्लेशन ड्राफ्टिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ जस्टिस, कायदेशीर व्यवहार, विधेयक तयार करणे आणि न्याय व्यवस्थेचे संचालन. बघा काय म्हटलंय, डिपार्टमेंट्स इन्क्लूड लिगल अफेअर, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस. कायदेशीर व्यवहार, विधान विभाग, न्याय विभाग यांचा समावेश असतो. नेक्स्ट आहे 8 रेग्युलेटरी बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालयाखाली नियामक संस्था, जसं की सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, रेग्युलेट सिक्युरिटीज अँड कमोडिटी मार्केट, शेअर बाजारावर कमोडिटी मार्केटचे नियमन संस्था. आणि सेकंड आहे RBI, रिझर्व्ह बँक. ठीक आहे. सेंट्रल बँक रेग्युलेटिंग बँकिंग सिस्टीम, करन्सी सप्लाय, पेमेंट सिस्टम. भारताच्या केंद्रीय बँका, बँकिंग प्रणाली, चलन पुरवठा व पेमेंट सिस्टीमचे नियंत्रण RBI स्पेशल डिव्हिजन. ठीक आहे. RBI मध्ये बघा स्पेशल डिव्हिजन असतात, BRBNM करन्सी प्रिंटिंग आहे, NPCI पेमेंट रेग्युलेशन आणि DICGC डिपॉझिट इन्शुरन्स. ठीक आहे. हे जे असतात हे कशामध्ये येतात, रिझर्व्ह बँकच्या अंडरमध्ये. नंतर 9th आहे इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया, IBBI, दिवाळखोरी व सांडपात्रता मंडळ. बघा काय म्हटलं, रेग्युलेट इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी प्रोसेस इन इंडिया, दिवाळखोरी आणि सांडपात्रता प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी आहे IBBI. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. तर फर्स्ट आहे बघा काय म्हटलंय, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्फोर्सिंग द लॉ आफ्टर इट इज पास इन द पार्लिमेंट, संसदेत कायदा मंजूर झाल्यानंतर तो अंमलात आणण्याची जबाबदारी कोणाची असते. बघा ऑप्शन आहे ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड लोकसभा. करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्झिक्युटिव्ह, कार्यपालिका. नेक्स्ट सेकंड, विच बॉडी ऍडमिनिस्टर्स द इन्कम टॅक्स इन इंडिया, भारतामध्ये उत्पन्न कर कायद्याची अंमलबजावणी कोण करते. बघा ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर, सेकंड सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, थर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड फोर्थ सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. नेक्स्ट थर्ड, अंडर विच मिनिस्ट्री डज सेबी फंक्शन, सेबी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. बघा ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, सेकंड मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, थर्ड मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड फोर्थ मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. नेक्स्ट फोर्थ, विच मिनिस्ट्री इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग कंपनीज अँड LLP इन इंडिया, भारतामध्ये कंपन्या आणि LLP चे नियंत्रण कोणते मंत्रालय करते. बघा ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, थर्ड मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अँड फोर्थ मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. नेक्स्ट फिफ्थ, हु आर द ऑफिसर रिस्पॉन्सिबल फॉर रनिंग व्हेरियस मिनिस्ट्रीज इन इंडिया, भारतातील विविध मंत्रालय कोण चालवतात. बघा ऑप्शन आहे मेंबर्स ऑफ पार्लिमेंट, सेकंड IAS अँड सिव्हिल सर्वंट, थर्ड जजेस अँड फोर्थ चार्टर्ड अकाउंटंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, IAS अँड सिव्हिल सर्वंट. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिपार्टमेंट अंडर द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, खालीलपैकी कोणता विभाग वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत नाही. बघा ऑप्शन आहे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, सेकंड डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, थर्ड डिपार्टमेंट ऑफ इंटरनल सिक्युरिटी अँड फोर्थ डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिपार्टमेंट ऑफ इंटरनल सिक्युरिटी इज नॉट अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. नेक्स्ट 7, व्हॉट इज द फंक्शन ऑफ लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट अंडर द मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, कायदा व न्याय मंत्रालयाच्या अग्निशस्त्र विधी विभागाचे कार्य काय आहे. तर बघा ऑप्शन आहे एन्फोर्सिंग पोलीस रेग्युलेशन, सेकंड ड्राफ्टिंग ऑफ प्रिन्सिपल लेजिस्लेशन, थर्ड कंडक्टिंग इलेक्शन्स अँड फोर्थ फ्रेमिंग सिव्हिल सर्व्हिस रूल्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ड्राफ्टिंग ऑफ प्रिन्सिपल लेजिस्लेशन. ठीक आहे. नेक्स्ट 8, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेग्युलेट विच ऑफ द फॉलोइंग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणते नियंत्रित करते. बघा ऑप्शन आहे रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन, कॉर्पोरेट अफेअर्स,
इंडियन बँकिंग अँड करन्सी, अँड फोर्थ स्टॉक मार्केट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंडियन बँकिंग अँड करन्सी. नेक्स्ट 9th, द हायेस्ट पोस्ट इन द इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस इज. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा मध्ये सर्वोच्च पद कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्रेटरी ऑफ MCA, सेकंड चीफ रजिस्ट्रार, थर्ड डायरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, अँड फोर्थ चेअरपर्सन ऑफ सेबी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डायरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. तसंच बघा ऑडिटिंग अँड इथिक्सची पण PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 800 MCQs कव्हर केलेले आहे, इंग्लिश आणि बोथ दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. त्याची प्राइस आहे 200 रुपीज. ठीक आहे, ही तुम्हाला 100 रुपीज मध्ये मिळून जाणार. ठीक आहे, ऑफर मध्ये. तर बघा 10 क्वेश्चन काय आहे, विच रेग्युलेटरी बॉडी डील विथ द इन्सॉल्वन्सी प्रोसेस इन इंडिया. भारतामध्ये दिवाळखोरी प्रक्रियेचे नियमन कोणते संस्थान करते? तर बघा ऑप्शन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, थर्ड इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड इन इंडिया, अँड फोर्थ सेंट्रल बँक ऑफ एक्सरसाइज अँड कस्टम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया मीन्स IBBI. तसंच बघा नेक्स्ट आहे 1.6 स्ट्रक्चर ऑफ द इंडियन ज्युडिकल सिस्टम. ठीक आहे, आता बघूया स्ट्रक्चर कसा राहते इंडियन ज्युडिकल सिस्टमचा. तर बघा सगळ्यात पहिले पॉईंट दिलेला आहे रोल ऑफ ज्युडिशरी, न्याय व्यवस्थेची भूमिका. बघा काय म्हटलेलं आहे, डिस्प्यूट बिटवीन सिटीजन और बिटवीन सिटीजन्स अँड गव्हर्नमेंट आर रिझॉल्व्ह बाय द ज्युडिशरी. नागरिकांमधील किंवा नागरिक आणि सरकारमधील विवाद या न्यायालयांकडून सोडवले जातात. ठीक आहे, जसं फंक्शन्स बघा त्याच्यामध्ये काय इन्क्लुड्स आहे, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ अँड कोड, सेकंड डिस्प्यूट रिझॉल्युशन, अँड थर्ड प्रमोशन ऑफ फेअर अमॉंग सिटीजन. ठीक आहे, सेकंड आहे कोर्ट हायरार्ची. बघा न्यायालयांची श्रेणी कसं असते, तर सगळ्यात पहिले बघा सुप्रीम कोर्ट ॲट द टॉप, सर्वोच्च न्यायालय सर्वात स्थानावर आहे. त्याच्यानंतर फॉलोड बाय हायकोर्ट, त्यानंतर उच्च न्यायालय, देन थर्ड डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर जिल्हा न्यायालय. ठीक आहे, बघा हायकोर्ट डिसिजन बाइंडिंग इज रिपिटेटिव्ह स्टेट बट परस्युएसिव्ह एल्सवेअर. उच्च न्यायालयाचे निर्णय फक्त संबंधित राज्यात बंधनकारक, इतर राज्यात केवळ मार्गदर्शक. नंतर सुप्रीम कोर्ट डिसिजन बाइंडिंग इन ऑल कोर्ट्स अक्रॉस इंडिया, आर्टिकल ॲज पर 141. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण भारतात सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो, कलम 141 नुसार. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड सुप्रीम कोर्ट. बघा सुप्रीम कोर्टचं बघूया थोडं डिस्क्रिप्शन. काय म्हटलंय, एस्टॅब्लिश ऑन 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950 रोजी स्थापन केलं. त्याच्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया इज द हायेस्ट ऑथॉरिटी ॲज पर आर्टिकल 126. ठीक आहे, भारतात मुख्य न्यायाधीश सर्वोच्च अधिकारी, कलम 126 नुसार. नंतर प्रिन्सिपल बेंच इनिशियली 7 मेंबर्स, नॉट इन्क्रीज टू 34 ड्यू टू वर्कलोड. ठीक आहे, सुरुवातीला 7 सदस्य, आता 34 सदस्य. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल कॅन फाईल राईट पिटिशन अंडर द आर्टिकल 32 फॉर रिलीफ, कलम 32 अंतर्गत रिट्स याचिका देऊ शकतात. ठीक आहे, तसंच बघा आता हायकोर्टचं सांगितलंय. बघा हायकोर्ट इन द स्टेट अँड युनियन टेरिटरी ॲज पर आर्टिकल 214. ठीक आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सर्वोच्च न्यायालय, कलम 214. नंतर 25 हायकोर्ट्स इन इंडिया, सम शेअर्ड बाय स्टेट. 25 उच्च न्यायालय, काही राज्ये सामायिक करतात, मीन्स शेअर्ड आहे. ठीक आहे, नंतर हॅज ॲपेलेट ओरिजिनल अँड सुपरवायझरी ज्युरिडिक्शन, अपील, मूळ आणि पर्यवेक्षकीय अधिकार असतात. नंतर सुपरवायझरी पॉवर लिमिटेड अंडर द आर्टिकल 227. ठीक आहे, पर्यवेक्षकीय अधिकार कलम 227 अंतर्गत मर्यादित असते. त्याच्यानंतर रिडीमीज फॉर द फंडामेंटल राईट्स व्हायोलेशन वाया रिट्स अंडर द आर्टिकल 226. मूलभूत हक्काचे उल्लंघन असल्यास कलम 226 अंतर्गत याचिका देता येतात. नंतर ओल्डेस्ट कोर्ट हायकोर्ट जो आहे तो कलकत्ता हायकोर्ट आहे, एस्टॅब्लिश झाला होता 2 जुलै 1862 मध्ये. ठीक आहे, भारतातील सर्वोच्च जुने उच्च न्यायालय कोलकाता उच्च न्यायालय स्थापन झाल्या 2 जुलै 1862. ठीक आहे, नंतर फिफ्थ आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा न्यायालय. ठीक आहे, बघा बिलो हाय कोर्ट हँडल सिव्हिल अँड क्रिमिनल मॅटर्स. उच्च न्यायालयाखाली नागरी व फौजदारी प्रकरणे पाहतात. सिव्हिल जज हँडल सूट अप टू 2 करोड. नागरी प्रकरणात 2 कोटीपर्यंत प्रकरणे पाहतात. ठीक आहे, बघा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बेस्ड ऑन रेसिडेन्स और प्रॉपर्टी लोकेशन. प्रांतिकीय अधिकार पक्षकारांचा वास्तविक व मालमत्तेच्या ठिकाणावर आधारित असते. ठीक आहे,
नेक्स्ट 6 आहे मेट्रोपॉलिटन महानगरीय न्यायालय. बघा, एस्टॅब्लिश इन मेट्रोपॉलिटन सिटीज विथ पॉप्युलेशन ओव्हर 10 लाख. ठीक आहे, 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरात. ठीक आहे. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हॅज पॉवर ऑफ चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. प्रमुख महानगरीय न्यायाधीशांना प्रमुख न्यायाधीशांचे अधिकार असतात. त्याच्यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पॉवर इक्विव्हॅलंट टू द फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट. महानगरीय न्यायाधीशकांचे अधिकार प्रथम श्रेणी न्यायाधिकाऱ्यांना समान असतात. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे, विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेक सुप्रीम कोर्ट डिसिजन बाइंडिंग ऑन ऑल हायकोर्ट. भारतीय संविधानातील कोणत्या कलमामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व उच्च न्यायालयांवर बंधनकारक ठरतात? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 32, आर्टिकल 141, आर्टिकल 214 अँड आर्टिकल 227. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे? सेकंड, आर्टिकल 141, कलम 141. नेक्स्ट सेकंड, अंडर विच आर्टिकल कॅन सिटीजन डायरेक्टली अप्रोच द सुप्रीम कोर्ट फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सर्वोच्च न्यायालयात थेट कोणत्या कलमांतर्गत अर्ज करू शकतो? तर बघा आर्टिकल 226, सेकंड आर्टिकल 227, आर्टिकल 32 अँड आर्टिकल 127. करेक्ट आन्सर आहे थर्ड, आर्टिकल 32, कलम 32. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द पेनिक्युलरी ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल जज इन डिस्ट्रिक्ट कोर्ट. जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायाधीशांची आर्थिक अधिकार मर्यादा किती आहे? तर बघा ऑप्शन आहे अप टू 50 लाख, सेकंड अप टू 1 करोड, अप टू 2 करोड अँड अनलिमिटेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अप टू 2 करोड. नेक्स्ट फोर्थ, विच इज द ओल्डेस्ट हायकोर्ट इन इंडिया. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे बॉम्बे हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट अँड कलकत्ता हायकोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, कलकत्ता हायकोर्ट. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग कोर्ट इज नॉट अ पार्ट ऑफ द 3 टायर ज्युडिशियल सिस्टम. खालीलपैकी कोणते न्यायालय भारतीय 3 स्तरावरील न्यायव्यवस्थेचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, सेशन कोर्ट अँड लोक अदालत. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, लोक अदालत. नेक्स्ट सिक्स्थ, which article of the Indian Constitution mandate a high court for each state. भारतीय संविधानाचे कोणते कलम प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असणे बंधनकारक असते? बघा ऑप्शन आहे आर्टिकल 32, आर्टिकल 227, आर्टिकल 214 अँड आर्टिकल 227. करेक्ट आन्सर आहे थर्ड, आर्टिकल 214. ठीक आहे. नेक्स्ट 7, हु अपॉइंट द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर बघा ऑप्शन आहे प्राईम मिनिस्टर, सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया, थर्ड व्हाईस प्रेसिडेंट अँड फोर्थ लोकसभा स्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. तसंच बघा फायनान्स मॅनेजमेंटची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1000 प्लस एमसीक्यूज कव्हर आहे आणि त्याची प्राइस किती आहे इथे 250, म्हणजे ते तुम्हाला 150 मध्ये मिळून जाईल आणि कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज. ठीक आहे. तसंच बघा 8 आहे, विच कोर्ट डील विथ द क्रिमिनल मॅटर इन डिस्ट्रिक्ट. जिल्हा स्तरावर फौजदारी प्रकरणाची सुनावणी कोणते न्यायालय करते? बघा ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल कोर्ट, हाय कोर्ट, सेशन कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेशन कोर्ट. नेक्स्ट 9th, what is the minimum population required for the establishment of metropolitan court. मेट्रोपॉलिटन न्यायालय संस्थापनेसाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? बघा ऑप्शन आहे 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 10 लाख. नेक्स्ट 10th, which of the following tribunals handle insolvency matter under IBBI. IBBI अंतर्गत दिवाळखोरी विषयक प्रकरणे खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकारात चालतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्युनल, थर्ड नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, थर्ड कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल फोरम अँड फोर्थ सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, NCLT. ठीक आहे. नेक्स्ट 1.7 आहे कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे. आता कॉमन एमसीक्यूज बघूया आणि त्याच्यानंतर ट्रू आणि फॉल्स. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच मी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा बनवू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा.
तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, अ चार्टर्ड अकाउंटंट शुड बी अवेअर ऑफ लॉ बिकॉज ऑफ. एक चार्टर्ड अकाउंटंटला कायद्याची माहिती असणे का आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इट हॅज टू बी एक्सपर्ट इन द लॉ. सेकंड, इट हॅज टू आर्ग्यू इन हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट. थर्ड, he has to advise management and client on legal matters at the basis of threshold level. And fourth, none of the above. Correct answer आहे third, he has to advise management and clients on legal matter at basis or threshold level. Next, second, which of the following is not a main source of law in India? खालीलपैकी काय भारतातील प्रमुख कायद्याचा स्रोत नाही? बघा ऑप्शन आहे, लीगल टेक्स्ट बुक्स, सेकंड द पार्लिमेंट, थर्ड स्टेट असेंब्लीज अँड फोर्थ द कॉन्स्टिट्यूशन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, लीगल टेक्स्ट बुक, कायदेशीर पुस्तक. नेक्स्ट, थर्ड, in India we follow the federal system of government. This means that. ठीक आहे, भारतामध्ये आपण संघराज्य प्रणालीचा अंमलबजावणी करतो याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे, ऑल द पॉवर इज विथ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सेकंड, पॉवर आर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द सेंटर अँड स्टेट. थर्ड, all the power is within the center. And fourth, there is no restriction on the power of the state. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पॉवर्स आर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन सेंटर अँड स्टेट. केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचे वाटप केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज अडॉप्टेड इन. भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आलं? बघा ऑप्शन आहे 1947, 1949, 1950 अँड 1951. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, 1949 अडॉप्ट. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, द लॉ कन्सर्न विथ व्हायोलेशन ऑफ रूल ऑफ लॉ अँड पनिशमेंट ऑफ द सेम इज कॉल्ड. कायद्यांच्या उल्लंघनास व त्याच्या शिक्षेस संबंधित कायद्याला काय म्हणतात? बघा ऑप्शन आहे, फॅमिली लॉ, क्रिमिनल लॉ, सिव्हिल लॉ अँड फोर्थ, प्रॉपर्टी लॉ. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्रिमिनल लॉ, फौजदारी कायदा. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ सिव्हिल लॉ. खालीलपैकी कोणते सिव्हिल कायद्याचे उदाहरण नाही? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सेकंड, नॉन डिलिव्हरी ऑफ गुड. थर्ड, ट्रॅफिक ऑफेन्स. अँड फोर्थ, नॉन पेमेंट ऑफ ड्यूज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ट्रॅफिक ऑफेन्स, वाहतूक नियमांचे उल्लंघन. नेक्स्ट, सेवंथ, वेन अ लॉ इज प्रपोज इन पार्लिमेंट इट इज कॉल्ड. जेव्हा संसदेत कायदा मांडला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे, ऍक्ट, स्टॅट्यूट, बिल अँड नोटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बिल, विधेयक किंवा बिल. नेक्स्ट, 8, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिपार्टमेंट ऑफ द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. खालीलपैकी कोणत्या अर्थ मंत्रालयाचे विभाग नाही? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर. सेकंड, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर. थर्ड, डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स. अँड फोर्थ, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिपार्टमेंट ऑफ स्टेट, राज्य विभाग. नेक्स्ट, 9, कोर्ट गेट्स टेरिटोरियल लिमिट बेस्ड ऑन. न्यायालयांना भौगोलिक अधिकार क्षेत्र कशावरून मिळते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, द लोकल लिमिट विदिन द पार्टी रिसाइड्स. सेकंड, द लोकल लिमिट विदिन द विच द प्रॉपर्टी अंडर डिस्प्यूट इज लोकेटेड. थर्ड, आयदर ए और बी अँड नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे थर्ड, आयदर ए और बी, दोन्हीपैकी एक. तसंच बघा नेक्स्ट 1.8 आहे टेस्ट ऑफ युअर नॉलेज. याचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचे आहे, ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री. भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे, ट्रू किंवा फॉल्स. नंतर सेकंड, द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स प्रायमरी रेग्युलेट द इंडियन कंपनीज अँड LLP. कॉर्पोरेट कार्य मंत्रालय मुख्यत्वे भारतीय कंपनी आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपचे नियमन करते, ट्रू किंवा फॉल्स. नंतर थर्ड, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंट्रोल द प्रिंटिंग अँड मिंटिंग ऑफ इंडियन करन्सी नोट्स. भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय चलनाच्या नोटा छापण्याचे आणि नाणे तयार करण्याचे नियंत्रण करते, ट्रू किंवा फॉल्स. नंतर फोर्थ, सिव्हिल कोर्ट डील विथ क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट. नागरिक न्यायालय गुन्हेगारी प्रकरणे आणि शिक्षा यांचा विचार करतात, ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. फिफ्थ आहे, द इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया वॉज एस्टॅब्लिश बिफोर 2000. IBBI 2000 पूर्वी स्थापन झाले होते, ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट, सिक्स्थ, the executive branch of the government enforce law through various ministry and department.
सरकारी कार्यकारी शाखा विविध मंत्रालय आणि विभागांद्वारे कायदे अंमलात आणते. ट्रू किंवा फॉल्स. 7. द डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट ॲट बाइंडिंग ऑन द हाय कोर्ट ऑफ इन इंडिया. सर्व उच्च न्यायालयांवर सर्वोच्च न्यायालयांचे निर्णय बंधनकारक असतात. ट्रू किंवा फॉल्स. नंतर 8. द मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग इंटरनल सिक्युरिटी. कायदा आणि न्याय मंत्रालय अंतर्गत सुरक्षा राबवण्याची जबाबदारी सांभाळते. ट्रू किंवा फॉल्स. नंतर 9. द पार्लिमेंट कॅन प्रपोज न्यू लॉ बाय इंट्रोड्युसिंग बिल. नवीन कायदे प्रस्तावित करण्यासाठी संसद बिले सादर करू शकते. ट्रू किंवा फॉल्स. तसे MCQs आहेत 9 ज्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे कमेंट सेक्शनमध्ये. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF आहे जे तुम्हाला 750 ला मिळून जाणार. तसाच मॉक टेस्टची PDF आहे जे तुम्हाला 150 ला मिळणार. आणि अकाउंट्स फॉर्म्युले प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आणि असाइनमेंट त्याच्यामध्ये 600 MCQs आहेत त्याची PDF तुम्हाला 150 ला मिळणार. ज्यांना पण ह्या PDF हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इथे. व्हॉट्सअप करून त्या PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. इम्पॉर्टंट PDF आहे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, तुमच्या अकाउंटचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतील. तर ज्यांना पण PDF हवी असेल ते मेसेज करून PDF घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. त्यापर्यंत धन्यवाद.